सगळ्याच जगाला ज्या गोष्टीची चिंता सतावत होती, त्या गोष्टीला आता पूर्णविराम मिळाले आहे. म्हणजेच युद्धामुळे लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. पोकळ धमक्या देणारे ट्रम्प आता इराणसोबत सीजफायर केले आहे. मी इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करीन. मी हल्ला केला की इराणच्या सर्वसामान्य लोकांचा सुद्धा विचार करणार नाही, असे सांगणारे ट्रम्प आता युद्ध थांबवतात. यामध्ये कोणते आहे कारण यामागचे जाणून घेऊयात आजच्या विषयी रिपोर्टमधून. नमस्कार, मी साजिद आणि आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. सगळ्या सोशल मीडियावर एक बातमी पाहायला मिळते, ती म्हणजे युद्धाला पूर्णविराम मिळाले. शस्त्रसंधीसाठी अमेरिका आणि इराण राजी झाले आहेत असं आपण पाहतो. पण यामागचं प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान. होय, हे खरं आहे की पाकिस्तानने हे युद्ध थांबवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज आणि आर्मी चीफ आसिफ मुनीर यांनी मला रिक्वेस्ट केली आहे की जो हल्ला मी इराणवर करणार आहे तो करू नये, तो थांबवावा. आणि इराणने सुद्धा हे मान्य केले आहे की स्टेट ऑफ हॉर्मोज आम्ही खुलं करणार आहोत. त्यामुळे मी आता इराणवरती हल्ला करणार नाही. त्यानंतर सुद्धा ट्रम्प म्हणतात की त्यांनी हे मान्य केले की ऑफिशियली दोन्ही पार्टीकडून हे सीज फायरसाठी आम्ही सहमती दिली आहे. यापूर्वीचे जे सीज फायर होते ते ट्रम्पसुद्धा करायचे. ते पुढे म्हणतात की इराणकडून आम्हाला 10 पॉईंटचे एक प्रपोजल आले की त्यावरती आम्ही चर्चा करू शकतो. 2 आठवड्याचा हा जो सीज फायर प्रस्ताव केला आहे तो मी स्वीकार करतो. त्यावरती चर्चा होईल. मग मध्य आशियात आणि मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर इराणचे जे ऑफिशियली स्टेटमेंट आहे ते आपल्या स्वतःच्या सोशल अकाउंटवरती शेअर करून त्यामध्ये ते म्हणतात की माझा भाऊ पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर यांना धन्यवाद देतोय. आणि त्यामध्ये इराणचे विदेश मंत्री सय्यद अब्बास आराक्ची म्हणतात, जर आमच्यावरचे हल्ले थांबले तरच आम्ही हे हल्ले थांबवू. मिडल ईस्टमध्ये ते थांबवू आणि स्टेट ऑफ हॉर्मोज खुलं करण्यात सुरक्षित जाऊ देऊ. पण हे इराणच्या सैन्य दलाच्या परवानगीनेच होईल. हे झालं आत्तापर्यंतच्या युद्धाची पार्श्वभूमी. पण आता पुढे काय हे पाहूयात. 2 आठवड्यांच्या सीज फायरनंतर पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. 8 एप्रिल रोजी इस्रायलच्या हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील 250हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 1000पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका पोस्टमध्ये लेबनॉनचा उल्लेख आहे. यावरून असं लक्षात येते की लेबनॉनवर सीज फायरसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पण अमेरिकेने याला पूर्णपणे नाकारले आहे. सीज फायरसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असली तरी पश्चिम आशियात अजूनसुद्धा धुराचे काळे ढग दिसत आहेत. काही वेळामध्ये झालेला सीज फायर हा इस्रायलने मोडून काढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्टेट ऑफ हॉर्मोज बंद केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम आशियामध्ये संघर्षाचे चिन्ह दिसत आहेत. पुन्हा एकदा स्टेट ऑफ हॉर्मोज बंद होणार अशी चिंतेची बाब भारताला सुद्धा सतावत आहे. या सीज फायरनंतर नेतन्याहू म्हणाले की आम्ही सगळ्या गोष्टीवर चर्चा करू, काही गोष्टी मान्यसुद्धा करू, पण लेबनॉनला आम्ही सोडणार नाही. आत्तापर्यंत सगळ्यात मोठा हल्ला इस्रायलने हा लेबनॉनवर केलेला आहे. महत्त्वाच्या ठिकाणी इस्रायलने हल्ले केल्यामुळे लेबनॉनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इराणने 10 अटी अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाची अट होती, ती म्हणजे लेबनॉनवर इस्रायलने हल्ला करायचा नाही. हिजबुल्ला आमचा शत्रू आहे, त्यांना संपवण्यासाठी आम्ही हल्ले करत राहू, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे इराणचं असं म्हणणं आहे की तुम्ही हिजबुल्लावर हल्ला करताय याचा अर्थ तुम्ही आमच्या मित्र राष्ट्रावर हल्ला करताय. त्यामुळे तुम्ही युद्धविराम करायचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखीनच भडकला आहे. इराणने तेथील काही देशांना फंडिंग केलं आहे, म्हणजे शस्त्र पुरवठा पुरवलेला आहे. त्यामुळे हे हल्ले झाले आहेत. 10 अटींपैकी एक अट तुम्ही आमची अमान्य केली आहे. त्यामुळे आम्ही स्टेट ऑफ हॉर्मोज बंद करत आहोत. आता याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणारच आहेत. आमच्या सहकाऱ्यांवरती तुम्ही हल्ला करायचा नाही, हे सुद्धा आमची एक प्रमुख अट आहे. स्टेट ऑफ हॉर्मोज बंद केल्यामुळे जी काही जागतिक बाजारपेठेमध्ये मंदी येणार आहे त्याला आम्ही जबाबदार नसणार आणि ती आम्ही वाहतूक पूर्णपणे रोखणार आहोत. त्यामुळे या सीज फायरनंतर जे क्रूड ऑइल आहे त्याचे दर आणखीन एकदा भडकणार आहेत. भारतीय नागरिकांवर पुन्हा एकदा रांगेत उभारण्याची वेळ येणार आहे. या युद्धाबद्दल आणि सीज फायर केल्यानंतर जो हल्ला लेबनॉनवर झाला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.